हाय, हॅलो, नमस्कार. आणि मी नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवर खूप असं मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना सुप्रभात. कारण मी हा व्हिडिओ सकाळीच शूट केलेला होता त्यामुळे, आणि याचा व्हॉइस ओव्हर देतानासुद्धा मी तो सकाळीच देत आहे. त्यासाठी सगळ्यांना शुभ सकाळ. तर बघा, आजचा व्हिडिओ काही असा डेली व्लॉगमधला एक माझ्या आवडता घरातला जो एक भाग आहे त्यासाठीचा हा मी शूट केलेला आहे. म्हटलं तुम्हा सर्वांपर्यंतसुद्धा शेअर करावा असं मला वाटलं. तर आज ना आमच्या घरामध्ये 13 दिवसांनंतर देवाची पूजा होते. या आधीचा जो व्हिडिओ आहे मी आपल्या चॅनलवर टाकलेला, की ज्या गोष्टीमुळे आपल्या नवीन घराची जी वास्तुशांतीची पूजा आहे ती, म्हणजे ताईंच्या घरात होती ती पूजा तेव्हा, पण ती कॅन्सल करावी लागली. तर ते काय काय कारण होतं, की आमच्या घरामध्ये काहीतरी अशी दुःखद घटना घडलेली होती आणि त्या घटनेमुळेच आम्हाला देवपूजा वगैरे 13 दिवस करता आली नाही. तर म्हटलं चला, 13 दिवस देवपूजा केलेली नाही आहे आणि मनही तसं आपलं नसतं, त्यामुळे ना थोडीशी आता क्लिनिंग, साफसफाई थोडंसं सुरू केलं. तसंही तुम्ही आपला आधीचे पण बरेच व्हिडिओ बघताय, की अगदी शिफ्टिंग आता आपली करण्यावरच आलेलं आहे आणि शिफ्टिंग ही करायचीच आहे लवकरात लवकर. तर कधी शिफ्टिंग करणार आहोत यासाठीचा सुद्धा एक ना स्पेशल व्हिडिओ करून आपल्या चॅनलवर नक्की टाकेल. तर आज काय केलं मी, आधी सकाळी उठल्यानंतर फटाफट सगळी स्वयंपाकाची वगैरे लवकरच तयारी करून ठेवली आणि त्यानंतर देवघर सगळं क्लिनिंगला घेतलं. तर देवघरामध्ये ना आज मला काही विशेष असे बदलसुद्धा करायचे होते. तर ते बदल म्हणजे असे होते, की हे सगळे जे वुडन कलरमध्ये दिसते, जे छोटं देवघर मी ह्या घरामध्ये शिफ्ट करताना, हा देव्हारा म्हणजे तो मी घेतला होता काहीतरी 2200 रुपयाचा वगैरे. सागवानी मिक्स आहे त्यामध्ये, सागवानी जे लाकूड असतं ते, सागाचं लाकूड. आणि त्यातनं लग्नात मिळालेल्या सागाच्या चौरंगावर मी ते स्थापित केलेलं होतं. म्हणजे खाली नको ठेवायला, आणि त्याची हाईट पण साधारण आपण पूजा करताना आपल्याला कम्फर्टेबल असायला हवी अशी हाईट मी त्या लेवलला करून घेतली होती. तर आज म्हटलं बऱ्याच ठेवायला, आणि त्याची हाईट पण साधारण आपण पूजा करताना आपल्याला कम्फर्टेबल असायला हवी अशी हाईट मी त्या लेवलला करून घेतली होती. तर आज म्हटलं बऱ्याच गोष्टी अशा चेंज तर कराव्याच लागणार आहेत, त्यामुळे सगळं व्यवस्थित देवघराच्या मागची भिंत वगैरे छान अशी मी झाडून घेतली, देवाच्या झाडूनेच सगळं छान असं क्लीन केलं. कसं असतं, आपण एक गोष्ट 2-3 दिवस जरी ती हाताळली नाही तेव्हा ती खूप खराब होते, त्यामुळे सगळंच नीट क्लिनिंग केलं. आता हे आधीच्या घरी जे आम्ही फर्निचर केलं होतं ना, त्यातले हे काही प्लायचे पीसेस उरलेले होते. तर आता याची फिनिशिंगची जी साईड आहे ती मी समोर घेते आहे, आणि समोर देवघराच्या चौरंगावर ती साईड प्रॉपर परफेक्ट बसवली. आणि असं मी विचारत होते, आरू होती माझ्या बाजूला, त्यामुळे मी तिला विचारत होते की हे परफेक्ट दिसेल का, किंवा हे बसेल का देवघर, असं म्हणजे बॅलन्स होईल ना त्यावर वगैरे, ह्या गोष्टी मी तिला थोडंसं विचारून करत होती, की मी असं ठेवू की, पण मग असं ठेवल्यानंतर त्याची साईज काही परफेक्ट बसत नव्हती, त्यामुळे मग आडवंच ठेवलं फायनली. आणि आडवं ठेवल्यानंतर ना मग मला जो कलश ठेवायचा होता, देवाचा कलश ठेवायचा होता आपला कुलदेवतेचा, तर त्यासाठी मग ती स्पेस जी होती ती प्रॉपर अशी येत नव्हती. तर म्हटलं काय करावं. फायनली काही एक डिसिजन झाला, आणि त्यानंतर मी हे सगळं सेट करून छान असं देवघर लावण्याचा प्रयत्न केला. मला ना ह्या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे, पण सध्या घडलेल्या काही गोष्टी, आणि साधारण 1 वर्षापासून मी बऱ्यापैकी थोडंसं डिस्टर्ब होते, त्यामुळे आधीचं चॅनलकडे सुद्धा माझं खूप असं दुर्लक्ष झालं, आणि त्यामुळे हे नवीन चॅनल मी चालू केलेलं आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, मी काही पोस्ट पण टाकल्या होत्या त्याबद्दल. तर किती काही असलं ना तरी देवघराची साफसफाई करणं आणि ती साफसफाई तिथे असणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे छोटे छोटे जे कोपरे, जे काही असे कट्स वगैरे होते ते सुद्धा मी छान असं कपड्याने व्यवस्थित क्लीन करून घेतले. आधी सगळी धूळ झटकून घेतली, आणि त्यानंतर साधारण असा कोरडा कपडा घेतला, त्याने सगळी धूळ काढली, आणि त्यानंतर ओल्या कपड्याने व्यवस्थित धूळ पुसून घेतली. म्हणजे ती धूळ त्याच कपड्याला चिकटून त्यानंतर पुन्हा ती त्यावरच बसणार, त्यापेक्षा व्यवस्थित पद्धतीने सगळं केलं. एखादं काम करायचं असेल ना तर ते व्यवस्थित आणि नीटनेटकंच झालं पाहिजे असं मला वाटतं. एकच काम दिवसभरात काहीतरी वेगळं करायचं, पण ते व्यवस्थित आणि परफेक्ट करायचं.
अशा पद्धतीने मी व्यवस्थित देवघर पुसून घेतलं आणि ते जे प्लायचा जो काही पीस होता व्हाईट कलरचा त्यावर मी ते ठेवलं. तर ना देवघराबद्दलचे माझे खूप असे छान छान स्वप्न आहेत आणि खरंच मला ते प्रत्यक्षात आणायचे आहेत. काही प्लॅनिंग्स पण आहेत. तर बऱ्यापैकी जे आहे ते नवीन घरामध्ये मी तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस करायचे आहे, पण सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच मिळत नसतात. प्रत्येक गोष्टीची वाट बघून जेव्हा जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते ना, तर त्यामधला आनंद काही वेगळाच असतो. आणू म्हटलं आणि आणलं की त्यामागचा आनंद तो वेगळा असतो. व्हाईटवर खूप दिवस वाट पाहून जेव्हा ती गोष्ट मिळते ना, देवघर आहे तर ते त्यामागचा आनंद तरीही निश्चितच वेगळा असतो. किती सुंदर दिसतं आहे, म्हणजे खरंच मला सुद्धा ते बघून इतकं समाधान वाटलं की माझा डिसिजन बहुतेक चांगला ठरतोय असंच मला वाटत होतं इथे. आणि रांगोळी वगैरे काढायला सुद्धा ना मला इथे छान अशी स्पेस मिळाली. थोडे दिवसच आता आम्ही या घरात राहणार आहोत, तरीसुद्धा आपल्या मनाला समाधान वाटेल किंवा आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मनासारख्या होत आहेत हे जेव्हा आपल्याला दिसतं ना, तेव्हा खूप मन खुश होऊन जातं. आता चैत्र नवरात्र वगैरे होते, त्यामुळे ना अगदी आम्हाला काहीच करायचं नव्हतं. पण मग तसेच देवीचे जे अन्नपूर्णा मातेचे जे तांदूळ असतात, साखर असते, ती मी बदलून घेतली. बऱ्याच गोष्टी अशा काही केल्या देवघरामध्ये. स्वच्छ आज देवांना पंचामृताने स्नान घातलं. आणि आरूला अशा गोष्टी करायला खूप आवडतात, म्हणजे हे आधीपासूनच आहे. मी असं काही करत असली की ती करते, असं काही नाही की देवाचंच किंवा काही बनवण्याचं किंवा शूटचं. जी गोष्ट मी करत असेल त्यामध्ये आरवीला खूप आनंद असतो आणि ती माझ्या बाजूला येऊनच बसते. आता इथे थोड्या वेळाने तिचा मूड निघून जातो ती गोष्ट वेगळी. एखादी गोष्ट ना मुलांना अगदी थोड्या वेळासाठी आवडत असते असं. पण जेव्हा मी देवांना स्नान घातलं व्यवस्थित पंचामृताने वगैरे, तर ती लगेच मला म्हणाली, आई तू देवांना स्नान घातल्यानंतर मी देवांना अंग पुसते. म्हटलं ओके, करू लाग तू. त्यानंतर स्टेप बाय स्टेप तिचं वाढतच चाललं होतं. देवांना गंधसुद्धा तिथेच लावलं आणि हळदी कुंकुम जे होतं ते मी लावलं. तर ही कमलगट्ट्याची माळ ना बऱ्यापैकी थोडीशी लूज झालेली आहे. मला त्याला काहीतरी कुठे काही करून मिळतं का, ते आमच्या नाशिकच्या जे काही देवस्थानांजवळचे चांगले दुकानं आहेत ना, तिथे मला एकदा विचारून बघावं लागेल की ही रिपेअर तर होईल ना, कारण खूप छान आहे. आणि पण मला हातात धरताना ते जाणवतं आहे की ती कुठेतरी ना थोडीशी लूज झाली आहे. तर ती खंडण्याच्या आधी मला त्यामध्ये रिपेअरिंग काहीतरी करता येईल का ते बघायचं आहे. आणि तसेच ना हे गजलक्ष्मी वगैरे आहेत ना, ते सुद्धा मला प्रॉपर असं छान एक दिवस शांतपणे बसून इथे क्लिनिंग करायची आहे. इतके सुंदर आहेत आणि भरीव आहेत. अगदी ओरिजिनल पितळी आहेत आणि खूप छान रेखीव याच्यावर काम आहे. एकीकडे गणपती बाप्पा आहे आणि एकीकडे लक्ष्मी आहे त्यावर. तर खूप छान आहे, रेखीव आहे. एवढंच आहे की कोरीव काम असल्यामुळे ना क्लिनिंगला ते खूप हे आहे. अँटिक त्याची पॉलिश आहे, त्यामुळे त्याला बाकी पण काही असं यूज करावं असं मला वाटत नाही, की जेणेकरून त्याचा जो ओरिजिनल लूक आहे तोच मला तिथे ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने मी इतकं सुंदर असं सजवलं देवघर. आज खरंच मला मनापासून खूप छान वाटतं आहे. खूप आनंद होतो आहे देवघराकडे बघताना. आता मलाही माहिती आहे इथे आपण थोडेच दिवस आहोत, तरी पण आपण जेव्हा देवघराकडे किंवा आपल्या घरातल्या एखाद्या गोष्टीकडे आपण बघणार आहोत ना, तेव्हा त्या गोष्टीकडे बघून एक पॉझिटिव्हिटी आपल्याला आली पाहिजे किंवा प्रसन्न मन आपलं झालं पाहिजे, यासाठी हे सगळं माझं करण्याचं चाललेलं असतं. तर म्हटलं देवाजवळ दिवा लावून ठेवू. फुलवातीसुद्धा अगदी थोड्याच राहिलेल्या आहेत, तर मला त्या पण करायच्या आहे. पण मन असं म्हणतं की झालं थोडेच दिवस, मग तिकडेच जायचं आहे, तिकडे जाऊन सगळं करू. पण नाही, अगदी 4-5च राहिलेल्या. त्यामुळे ना थोड्याशा फुलवातीसुद्धा आज इथे भिजवून ठेवल्या होत्या. काय होतं त्या तुपामध्ये थोड्याशा मुरवून ठेवल्या ना आपण, की मग छान त्या तुपात अशा छान खोचल्या जातात निरांजणीमध्ये. आणि त्यानंतर मग आपलं गाईचं तूप त्यात घातलं की छान दिवा लागतो, बऱ्याच वेळ राहतो. लाल वस्त्रावर पिवळी फुलं वाहिल्यानंतर तर आज देवघर खूप असं चमकत होतं आणि खरंच मला खूप छान वाटलं.
आज खूप प्रसन्न वाटलं. तर काही गोष्टी अशा घडत असतात, त्यामुळे आपल्याला ते करता येत नाही. पण देवधर्म ज्या दिवशी असा बंद असतो ना, त्या दिवसापासूनच मन खूप असं माझं पण उदास होऊन जातं असो. पण आज खूप छान वाटलं. तर कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच मनापासून सांगते, देवघराबद्दलचं तुमचंसुद्धा खूप छान असं काहीतरी स्वप्न असणार. तर तुमचंसुद्धा ते स्वप्न सत्यात उतरो आणि खूप छान तुमचंसुद्धा देवघर सजत राहो. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, सुंदर अशी रांगोळीसुद्धा मला त्या उरलेल्या ज्या जागेवर काढायची होती किंवा ते माझ्या डोक्यात जे चालू होतं की मी इथे हे करू शकते आणि ते मला करता आलं पाहिजे. तर खरंच ते सुद्धा झालेलं आहे. तर खरंच खूप सुंदर दिसतं आहे देवघर आणि चमकतं आहे म्हटलं तरी चालेल. तर चला, व्हिडिओ इथेच एंड करते. आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या प्रकारचा होता, पण नक्कीच तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.